येस. सर मला हेच सांगायचं होतं की जेव्हा मी आता जॉईन झालो याला आणि मॉर्निंगचे वगैरे सेशन मला मी अटेंड केले कंटिन्युअसली तर खूप सारा फरक पडला. जसं तुम्ही मला ते बुक सांगितलं आहे ते पण मी आणलेलं आहे विकत. ते रिडिंगही चालू आहे माझं. माझ्याकडे आहे हे बघा. जस्ट रिडिंग आहे. ग्रेट ग्रेट. मिलेनियर्स माइंड बुक घेतलाय मी. आणि म्हणजे आणि त्याच्यामुळे कसं झालं सर आता मी रेग्युलरली सेशन आहे आणि जे मी बघत आहे कोर्समधले सगळे कोर्सेस तर खूप पॉझिटिव्ह असं मला वाटून राहिलं. जसं मी स्टॉक मार्केटचे काही सेशन बघितलेले आहे रामदास सरांचे. त्यांनी खूप एकदम असं साध्या सोप्या शब्दामध्ये ते कव्हर केलेलं आहे आणि ते मी आणि सर मला माझं ते एक अकाउंट पण त्यांनी ओपन केलं डीमॅटचं. मला ग्रेट. लिंक दिली होती त्यांनी तर मी ते एक अकाउंट सुद्धा ओपन केलं त्याच्यामध्ये त्या गोष्टी करून सुद्धा बघितल्या. पण आता ऍक्च्युली मी आतापर्यंत ते गोष्टी केल्या नसल्यामुळे मला तेवढं काही समजलं नाही. पण त्यांचे जे व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा हळूहळू हळूहळू मला समजू लागल्या. तर हा. मला हे वाटलं की आता आपण स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्या जर समजा गायडन्स चांगलं मिळालं आणि तुमचं ज्या मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये आपण जे डेली ज्या ऍक्टिव्हिटी करतो ते हा. सगळं समजा मी हळूहळू करत गेलो तर भरपूर सारा फरक पडेल असं मला जाणवून आला. तर त्याच्यामुळेच मी रिसेंटली मॅडमला आज कॉल केला आणि मला जॉईन करायचं आहे बा असं म्हणजे त्यांना सांगितलं. आणि मागे सुद्धा आपलं बोलणं झालंच होतं 1 to 1. त्यावेळी मला असं वाटते की सर मी या 2 वर्षामध्ये कमीत कमी जे काही माझ्याकडे लोन आहे ते मी कसं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते फेडण्याचा प्रयत्न करेल याच्यावर सध्या कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. तुम्ही जे म्हटलं होतं की आपण पिगी बँक बनवायला पाहिजे ते सुद्धा मी आता रेग्युलरली सेव्हिंग चालू केली. लगेच तुम्ही म्हटलं होतं की तुम्हाला एक टर्म इन्शुरन्स काढायला पाहिजे तर मी त्याच्यावर सुद्धा एका ॲडवायझर सोबत बोललो जाऊन दुसऱ्याच दिवशी बोललो लगेच. त्यांच्यासोबत माझं डिस्कशन सुद्धा झालं आणि मी मला वाटतं या 1-2 दिवसामध्ये एक टर्म प्लॅन 1 करोडचा तरी निदान माझा काढण्याचा विचार चालू आहे सध्या. ग्रेट ग्रेट तो ग्रेट. टर हा हा. तो टर्म प्लॅन सर मी आता काढणारच आहे कोणत्या हालतीमध्ये. आणि सेव्हिंग तुम्ही जे सांगितलं पिगी बँकचं त्याचा मला खूप चांगला बेनिफिट होऊन राहिला की तुम्ही जे म्हणाले होते की तुमचा पेमेंट झाल्यानंतर पहिले पैसे स्वतःसाठी काढा. म्हणजे येस. आपण खर्च करून टाकतो. तर त्याच्यामुळे मी आणि माझ्या वाईफनी सुद्धा एक ठरवलं की पहिला पेमेंट झाला तर आपला पहिला 5 ते 7 हजाराचा जो काही अमाऊंट आहे तो पहिला आपण पिगी बँकमध्ये टाकून द्यायचा आणि जे उरलेले पैसे आहेत त्याच्यावरच आपण मग बाकीचं मॅनेजमेंट करायचं. तर हळूहळू सर मी ज्या गोष्टी करून राहिलो तर मला त्याचा बेनिफिट सुद्धा मिळून राहिला आणि एक चांगली सवय लागून राहिली की नाही बा आपण सुद्धा सेव्हिंग करू शकतो. त्याच्यातल्या तुम्ही ज्या मला गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या मी नाही म्हटलं तरी 30-40% गोष्टी एकदम सिरियसली घेऊन करण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे. आणि ऍक्च्युली त्या प्रत्यक्षात सुद्धा येऊन राहिल्या माझ्या. ग्रेट. तर त्याच्यामुळे तो एक चांगला मला खूप आनंद वाटून राहिला याच्यामध्ये की आपण जुळलो तेव्हापासून आपण कंटिन्युअसली काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करून राहिलेलो आहे. सकाळची ऍक्टिव्हिटी असेल किंवा मला जसं जसं कॉलेजमधून आल्यानंतर वेळ मिळतो दुपारला तर मी मोस्ट ऑफ द त्या कोर्सेसमध्ये एंट्री करून टाकतो. तुमची जी अकॅडमी आहे आणि त्याच्यामध्ये कोर्सेस आहे ते ब्ल्यू मी सुद्धा पूर्ण बघितली आतापर्यंत. आणि स्टॉक मार्केटचा जो 90 डेजचा कोर्स आहे तर रोजचे माझे 2 घंटे निदान बाहेर इकडे तिकडे जाण्यापेक्षा मी पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्याच्यावर करून राहिलेलो आहे. तर अमेझिंग. मला असं वाटलं सर त्याच्यामध्ये पाहता पाहता की रामदास सरांचे काही मी तिथे सेशन बघितले. त्यांचे 4-5 जे काही 1-2 किंवा 3 ते 4 जे नवीन जॉईनिंग होते त्यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन झूमवर झालं. तेही मला चांगलं वाटलं की आणि मला असं वाटलं की त्यांचं आता माझ्यासोबत सुद्धा मी माझं सुद्धा सेशन व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आहे स्टॉक मार्केटच्या मला सुद्धा कळायला पाहिजे. कारण की त्यांनी एक गोष्ट आयपीओ बद्दल सांगितली होती कालचं सेशन मी त्यांचं बघितलं. तर ते म्हणाले की आयपीओ आपल्याला कंटिन्युअसली आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतो तेव्हा आयपीओ सुद्धा आपल्याला मिळतात. तर मला आतापर्यंत आयपीओ फक्त ऐकलं होतं. पण ते आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये एंट्री कशी करता येईल बा याचं एक खूप चांगलं उदाहरण त्यांनी दिलं त्याच्यामध्ये की आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करता करता आयपीओ मध्ये सुद्धा एंट्री करता येते. तर त्याच्यामुळे माझी उत्सुकता आणखी जास्त हे झाली की नाही बा आता आपल्याला कुठल्या हल्दीमध्ये त्यांचे स्टॉक मार्केटचे कोर्सेस करणंच आहे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेणं आहे. आणि सोबत तुमच्या सोबत राहून सुद्धा आणखी कसं फायनान्शियली फ्री होता येईल आपल्याला आणि आणखी अर्निंग आपले इन्कम कसे वाढवता येईल याच्यावरच फोकस करण्याचा प्रयत्न केला सध्या. तर इतक्या सध्या गोष्टी माझ्याकडे झालेल्या आहेत सर आता एवढ्या याच्यामध्ये. ग्रेट ग्रेट बघू ग्रेट. बघू. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. Yes, yes. पहिलं तर तुमचा ज्या दिवशी 1 करोडचं तुम्ही कव्हर काढाल तेव्हा फॅमिलीला एक ट्रीट द्या, बाहेर घेऊन जा आणि फॅमिलीला सांगा की कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही कव्हर्ड आहात 1 करोडनी. तर ही एक येस खूप सर आनंदाची बिलकुल गोष्ट बिलकुल आहे सर. आणि हा. हळूहळू तुम्ही फायनान्शियल फ्रीडमच्या जवळ जाल आणि हम्म, हम्म, हम्म. करत राहा, सेम मोमेंटम मध्ये राहा, सगळ्या काही गोष्टी अचीव होतील.
राईट आहे. येस तर येस, उद्या बिलकुल सर. फटाफट विधी मॅडमला मेसेज करून टाका की उद्याचे 5,000 जे काही मी करून टाकेन मला फटकन हा ऍक्सेस द्या, जेणेकरून मी हा, सॅटर्डे संडेचा ऍक्सेस घ्यायला सुरुवात करेन. ठीक आहे. चालेल चालेल सर, येस. बिलकुल बिलकुल सर. कॉंग्रॅच्युलेशन रवी वालके, आणि थँक्यू मला थँक्यू आवडलं सर. की तुम्हाला ते आवड हेल्प करताय. सो थँक्यू व्हेरी मच. चलो बाय. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू, बाय बाय.